नमस्कार मंडळी, पाठराखीण या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी, आजचा भाग खूपच खतरनाक असं दाखवला आहे. इकडे भाग्य चिडून आलेली असते आणि तिला शोधायला आता हा आरवसुद्धा गेला आहे. आणि त्यानंतर आरवने तिला इतक्या छान पद्धतीने समजवले ना, की या सगळ्यामध्ये भाग्या सुरुवातीला चिडते, पण त्यानंतर तिला स्वतःलाच आरव हा आवडायला लागतो. आणि मंडळी, आता ह्या दोघांची केमिस्ट्री आता खूप छान जुळणार आहे असं दाखवलं आहे. तर मंडळी, इकडे आता मात्र ज्या मामी आहेत त्या इतक्या चिडलेल्या असतात, म्हणजे भाग्याचं लग्न मोडलं म्हणून त्यांना खूप वाईट वाटत असतं आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला खूप त्रास करून घेतला आहे. पण मंडळी, या सगळ्यामध्ये एक मोठा ट्विस्ट म्हणजे आता ह्या आजी आणि चारू आहेत ना, त्या दोघींनीसुद्धा ह्या सगळ्याचा दोष प्राजक्ताला दिला आहे. म्हणजे प्राजक्ता जर ऐन लग्नामध्ये आली नसती तर हा सगळा गोंधळ झालाच नसता. अजूनही त्यांना हेच म्हणायचं की प्राजक्तामुळेच लग्न मोडलं. आता तो मुलगा इतका वाईट होता, ती माणसं इतकं वाईट होती, त्याचं त्यांना काहीच पडलेलं नाही आहे. त्यांनी सगळा दोष इथे प्राजक्ताला दिला आहे. तर मंडळी, आजचा भाग ना खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला या आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, इकडे चारूने स्वतःला रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं. भाग्य आता, मामी दरवाजा उघड गं, मामी अशी का करतेस? आता ती बाहेरून दरवाजा, बाकी सगळेजण तिला आवाज देत आहेत, पण आता चारू काही दरवाजा उघडत नसते. पण भाग्य म्हणते की तुला भाग्याची शपथ आहे मामी, मामी दरवाजा उघड. आता चारू आहे ना, तरीसुद्धा काही दरवाजा उघडत नाही आहे. तेव्हा आता भाग्या पुन्हा जोरात ओरडते आणि म्हणते, मामी तुला गं भाग्याची शपथ आहे, भाग्याची शपथ आहे, आता तरी दरवाजा उघड, किंवा भाग्यासाठी तरी. आणि तेव्हा आता मंडळी आहे ना, इकडे चारू जेव्हा भाग्याची शपथ घातली आहे म्हणून स्वतःचे डोळे पुसते आणि दरवाजा उघडते. मंडळी, चारू तर बाहेर आली आहे, पण प्राजक्ताकडे ना आता ती रागारागाने पाहत असते, कारण तिला हे एकच माहिती आहे की हे आज जो काही प्रकार झाला लग्नामध्ये तो प्राजक्तामुळे झाला आहे. आता ही जी आजी आहे ना, तीसुद्धा म्हणते, अगं चारू अशी काय करतेस, का स्वतःला त्रास करून घेतेस, सावर आता स्वतःला. पण ती आता कोणाशी काहीच बोलत नाही आहे. बाहेर येते आणि डायनिंग टेबलजवळ खुर्चीमध्ये बसते. आणि तिला बसल्यानंतर ना, ते भाग्याचं आधीचं जे लग्न मोडलं त्या बाईने शब्द दिला होता की तुझ्या मुलीचं लग्न कोणासोबत होऊ शकत नाही आहे. आणि चारूने तिला आता शब्द दिला होता की ह्याच्यापेक्षा चांगल्या आणि मोठ्या घराण्यात मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. आणि ह्या अशा पद्धतीने तिचं लग्न मोडलं ना, त्याचा तिला खूप त्रास होत असतो. आणि त्यात पुन्हा रोहनचं आणि भाग्याचं ज्यावेळेला लग्न ठरलं तो दिवस, ते सगळं सगळं काय आता चारूला आठवतं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. प्राजक्ता म्हणते की मामी अगं बोल ना गं काहीतरी. आता सगळेजणं चारूला बोलण्याचा प्रयत्न करतात की तिने काहीतरी बोलावं, बोलून व्यक्त व्हावं, तर तिला बरं वाटेल. आणि म्हणून प्राजक्ता खूप प्रयत्न करत असते, पण चारू कोणाशीच बोलत नाही आहे. आता हिने स्वतःच्या गळ्यातले, कानातले सगळे जेवढी काही ज्वेलरी घातली ना, ते सगळं काही एक एक करून ती काढून टाकून देत असते. प्राजक्ता म्हणते, मामी अगं असं काय करतेस? आणि तेवढ्यात मामीला आता प्राजक्ताची ती गोष्ट आठवते, म्हणजे ऐन लग्नात मंगळाष्टका सुरू झाल्यात आणि प्राजक्ताची एंट्री झाली आहे. आणि तिने जे काही पैसे आणून जो काही घोळ घातला ना, ते तिला सगळं आता आठवत असतं. चारूला पुन्हा प्राजक्ता म्हणते की मामी बोल ना गं, काहीतरी बोल ना आमच्याशी. तर मामीला आता पुन्हा त्या गोष्टी आठवतात. भाग्याने स्वतः भर लग्नामध्ये लग्न मोडलं आहे आणि सांगितलं की मी भाग्या वैद्य, आज मी स्वतः हे लग्न मोडते. आता ती सगळं पुन्हा आठवते आणि ती बिचारी खूप रडताना दाखवलं आहे. आणि तेवढ्यात भाग्य आता परत काहीतरी बोलत असते की मामी अगं काय एवढं स्वतःला त्रास करून घेतेस, बोल ना आमच्याशी, कधीपासून आम्ही सगळे तुला मिळवणी करतोय, काहीतरी बोल. आणि तेवढ्यात आजी आता भाग्याला म्हणतात, ए तू गप ग, तुझ्यामुळेच झालं हे सगळं, तुला सांगितलं होतं ना की लग्नात हे तुझं थोबाड घेऊन येऊ नकोस, तरीसुद्धा आलीस. तर आता आजीनीसुद्धा लग्न जे काही मोडलं आहे त्या सगळ्याला प्राजक्ताच जबाबदार आहे असं ठरवलं आहे. ती जर तिथे आली नसती ना, तर हा गोंधळ झालाच नसता. तर मंडळी, इकडे आता आरव जो आहे तो भाग्याला शोधायला चालला आहे. आणि जात असताच त्याला तिथे भाग्य बसलेली दिसते. लगेच तो स्वतःची गाडी ती मागे घेतो आणि भाग्याच्या जवळ जातो. आणि तिच्याशी आता तू काहीच बोलत नाही आहे, डिरेक्टली भाग्याचा हात पकडतो आणि तिला ओढतच गाडीमध्ये आणतो, गाडीमध्ये बसवतो. आता ह्याने तिला गाडीत बसवल्यानंतर आरव तिला म्हणत असतो की सीट बेल्ट लावून घे. त्यावर आता ही भाग्य म्हणत असते की मला कुठेही जायचं नाही आहे आणि मला घरी जायचं नाही आहे. त्यावर आरव आता तिच्याकडे बघत बसतो आणि म्हणतो की खरंच तू ना खूप भारी आणि डॅशिंग मुलगी आहेस. लग्नात जे काही तू त्या लोकांना सुणवलेस ना, खतरनाक. म्हणजे मी पहिल्यांदा अशी मुलगी पाहिली आहे की स्वतःच्या लग्नात सासरच्या माणसांना असं दणक्यात सुणवलं आहे आणि त्यांनाच तोंडावर पाडले. खूप भारी वाटलं मला हे. खरंच ह्या सगळ्यासाठी ना हिंमत लागते. आता ही भाग्याला जेव्हा तो असं म्हणतो ना, भाग्या म्हणते की तुला चेष्टा मस्करी सुचले का? आज माझं लग्न मोडलंय माझं, कळतंय का तुला? तर आरव म्हणतो की हो मला माहिती आहे, मी फक्त तुझं कौतुक करत होतो, म्हणजे तू आज जे काही केलंस ना ते ॲक्च्युली बरोबर होतं.
म्हणून मी असं हे सगळं बोलतोय. आणि मंडळी हा आरव आहे ना, आता भाग्या चिडलेली असते, चिडचिड करत असते आणि तो तिच्याकडे बघत बसलाय. तेवढ्यात भाग्या म्हणते की काय बघतोस, माझ्यासमोर हा असा लूक द्यायचा नाही हा. आरव म्हणतो की नाही म्हणजे मी असा लूक देत नाही आहे, पण खूपच चिडचिड होते नाही का तुझी. आरव म्हणतो थांब मी एक काम करतो, मी आहे ना हे म्युझिक थोडं ना चेंज करतो, तुला बरं वाटेल. भाग्या म्हणते ते म्युझिक पहिलं बंद कर, माझं डोकं डोकं दुखतंय, तुला कळतंय का. मंडळी ती भाग्याची ना खूपच चिडचिड चिडचिड झालेली दाखवली आहे आणि बिचारा आरव तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतोय. तर आरव म्हणतो की बरं बरं ठीक आहे, मी म्युझिक बंद करतो, पण मला ना खूप बोर झाल्यासारखं वाटतंय. मी एक काम करतो, मी गाणं लावू का. मी गाणीच लावतो. गाणी लावल्यामुळे आपला प्रवास ना खूप चांगला होईल. भाग्या म्हणते मी ना तुला आधीच सांगितलंय, मला घरी जायचं नाही आहे, मला एकटीला वेळ हवा आहे, मला एकटीलाच राहायचं आहे. आता इथे आरव म्हणतो की काय ना की मी प्राजक्ताला शब्द दिला आहे तुझ्या बहिणीला, की मी काही करून तुला घरी घेऊन येईन आणि त्याच्यामुळे मला ना तुला घरी घेऊन जायचं आहे. आता भाग्य म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे, मला एकटीला वेळ हवा होता म्हणून मी ती आली आहे आणि मी तसं प्राजूलाही सांगितलं आहे, त्याच्यामुळे प्लीज मला एकटीला सोड. आता आरव म्हणतो बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे, नको जाऊया आपण घरी, पण मी गाणी तर लावू शकतो ना गाडीमध्ये. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की भाग्या मामीला विनवण्याचा प्रयत्न करते आणि आजी आहेत त्या तिच्यावरती चिडल्यात आणि त्याने आता त्या तिला म्हणतात की आज जो काही सगळा प्रकार झाला ना तो तुझ्यामुळे झाला आहे. मला ना कधी कधी असं वाटायचं की तुझ्या बाबतीत जे काही घडतं, तू जे काही करतेस ना ते मुद्दाम करत नाही आहेस, तुझ्याकडून चुकून घडत असेल, पण तू ना ते आज सिद्ध करून दाखवलंस. तू जे काही करतेस ना ते मुद्दाम करतेस. तुला ना माझ्या भाग्याचं सुख बघवतच नाही आहे. तुला काही करून माझ्या भाग्याचं लग्न मोडायचंच होतं आणि म्हणून बरोबर ऐन वेळेला तिथे आलीस आणि हे लग्न मोडलंस. मग जर तुला लग्नात यायचंच होतं आणि लग्नात हा धिंगाणा घालायचाच होता, लग्न मोडायचंच होतं, तर मग ते स्वतःच्या पायावर बॅग पाडून घ्यायचं एवढं नाटक कशाला करून घेतलंस आणि कशाला तिकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन बसलीस जर तुला परत यायचंच होतं तर. आता ह्या आजी आहेत ना भाग्याला बरंच बरंच काय काय बोलत आणि तेवढ्यात मामांना कळतं की म्हणजे प्राजक्ताने तिच्या पायावर जी काही बॅग पडली ती तिने मुद्दाम पाडून घेतली होती जेणेकरून तिने लग्नाला येऊ नये. तेवढ्यात आता ते म्हणतात की काय बोलताय तुम्ही, प्राजक्ताने हे सगळं मुद्दाम केलं होतं का आणि प्राजक्ताने का भाग्याच्या लग्नाला यायचं नव्हतं. त्यावर आता ह्या आजी म्हणतात की काय नाही, अवदास आजी आहे ना, ती आम्हाला माहीत होतं असं की ही लग्नात काही ना काहीतरी घोळ घालणार, दिसायला सुंदर आहे ना, भाग्यापेक्षा उजवी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला माहीत होतं की या माणसांच्या समोर आली तर ह्या लग्नामध्ये काहीतरी घोळ घालणार आणि ही मुलगी बरोबर अक्षता डोक्यावर टाकायच्या वेळेला सगळ्यांसमोर आली. का तर हिला आपल्या भाग्याचं लग्न मोडायचं होतं, तिला आपल्या भाग्याचं सुख बघवत नाही आहे. आता आजी पुन्हा काय काहीतरी बोलत असतात तेव्हा जे मामा आहेत ना ते म्हणतात की बस तोंड सांभाळून बोला जरा, काय बोलताय तुम्ही प्राजक्ताबद्दल. तेवढ्यात आजी म्हणतात की इतके दिवस ना जावई बापू मी तुमच्यासमोर ना तोंड सांभाळूनच बोलत आली आहे, शब्द जपून वापरत आली आहे, पण आज नाही आहे, आज मी शब्द जपून वापरणार नाही आहे. या अवदसेमुळेच माझ्या भाग्याचं आज लग्न मोडलंय. मंडळी तेव्हा भाग्य म्हणते की आजी मी हे सगळं मुद्दामून नाही केलं हो, म्हणजे माझ्याकडून ते चुकून झालं. त्यावर आता ती आजी म्हणते की का पण तू का आलीस, तुझा पाय मोडला म्हणून दवाखान्यात गेली होतीस ना, मग तिथून कशाला आलेलीस लग्नासाठी, अजून थोडा वेळ थांबली असतीस तर चाललं नसतं का, एवढा सगळा धिंगाणा घालायची काही गरज होती. भाग्य म्हणते आजी मी तेच सांगते, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं, मला एक अननोन नंबरवरून फोन आला होता. त्यावर आता तृप्ती घाबरली आणि तृप्तीला वाटतं हिने आपला आवाज तर ओळखला नसेल ना. तृप्ती म्हणते की कोण गं, कोणाचा तुला अननोन नंबरवरून फोन आला होता. प्राजक्ता म्हणते की माहीत नाही, पण त्या आजी होत्या, त्या आजीने मला फोन केलेला आणि तिने कोणाचं तरी आता नाव घेतलं की आपल्या आळीतल्या त्या कोणतरी असतील असं तिला वाटलं होतं आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं की भाग्याच्या लग्नात भाग्याच्या सासरचे लोक हुंड्यासाठी अडून बसले आहेत, हुंड्याचे पैसे मागतात आणि जोपर्यंत पैसे देत नाही आहे ना तोपर्यंत भाग्याचं लग्न होणार नाही आहे. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की आरव जो आहे ना तो भाग्याला म्हणत असतो की मी गाणं लावतो आणि त्याने ना आता तिथे गाणी लावली आहे आणि त्याच्यामध्ये नाही का ते म्हण धागा धागा जोडते नवा, ते जे गाणं आहे ना ते लावले आणि भाग्या म्हणते अरे तुला कळते का, आज माझं लग्न मोडलं आहे आणि तू ही काय गाणी लावतोयस, तुला कळते का. तर आरव म्हणतो की सॉरी सॉरी आणि तर आता भाग्य ती रागाने ते गाणं बंद करते. तर आरव म्हणतो की मी ना दुसरं कोणतं तरी गाणं लावतो आणि आरवने पुन्हा आता असंच एक गाणं लावलेलं असतं. भाग्या म्हणते अरे तू डोक्यावर पडलायस का, तुला कळतं का, अरे माझं लग्न मोडलं आहे, माझी स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत आणि तुझं हे काय चाललं आहे. तेव्हा आरव म्हणते की स्वप्न म्हणजे, तर भाग्या म्हणते की स्वप्न म्हणजे काय, आज माझं लग्न झालं असतं, मी सासरी गेले असते, पण सगळी माझी स्वप्न उद्ध्वस्त झालेत आणि तुला हे सगळं सुचतंय का.
तर आरव म्हणतो की म्हणजे तुला मनापासून हे लग्न करायचं होतं. आता आरवला सुद्धा हेच वाटतं की हिला ना मनापासून लग्न करायचं होतं आणि हिचं लग्न बोलले म्हणजे तिच्या मनात हे लग्न होतंच. भाग्य आता पुन्हा त्याच्याकडे बघते आणि म्हणते की तुला किती वेळा सांगितलंय की मला हा असा लूक देत जाऊ नकोस म्हणून. आणि आरव तिच्याकडे बघतच बसलेला असतो. तर आरव लगेच म्हणतो की नाही नाही, मी काय म्हणतो की तुला गाणी ऐकायची येत नाही ना, तू एक काम कर, शांत पडून राहा, तुला बरं वाटेल. मी तुला सीट ॲडजस्ट करून देऊ का? आणि आरव आता सीट ॲडजस्ट करत असतो आणि तो भाग्याच्या जवळ गेलाय. आता खूप प्रयत्न करतोय आणि सीट काय ॲडजस्ट होत नाही आहे. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनी इतकी छान मुवमेंट दाखवली आहे, म्हणजे आरव भाग्याकडे बघत बसलाय आणि भाग्यसुद्धा आता त्याच्याकडे बघत बसते आणि दोघांचा आय कॉन्टॅक्ट झालाय ना, त्याच्यामध्ये भाग्या थोडीशी आता अनकम्फर्टेबल झालेली असते आणि आरव म्हणतो की बघ ना, सीटचं हे बटनच चालू होत नाही आहे, बघ ना, प्रयत्न करतो मी. आरवचं ना काही ना काहीतरी सुरू असतं. तो म्हणतो सीट तर काही ॲडजस्ट होत नाही आहे, आपण काय करूया, मी काहीतरी छान म्युझिक वगैरे वेगळं काहीतरी लावू का? आता भाग्य म्हणते की अरे तुला थोडा वेळ पण शांत बसता येत नाही आहे का? आरव म्हणतो आता काय करू, आणि तो पटकन स्वतःचं बोट तोंडावर घेतो आणि तोंडावर बोट ठेवून तिथे शांतपणे बसून राहतो बरं का. आणि भाग्याकडे सारखं बघत असतो आणि भाग्यसुद्धा त्याच्याकडे बघते. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की आलोक आहे ना, त्याची जी गाडी आहे ती गाडी रिपेअर करत असतो आणि त्याच वेळेला तिथे आता अंबिका येते आणि अंबिका म्हणते की अरे आरव, आज सूर्य काही पश्चिमेला उगवलंय का? म्हणजे एरवी घड्याळाच्या टाईमवर चालणारा मुलगा आज चक्क सगळा वेळ इकडे गाडीसाठी देतोय. अरे गेले 3 तास झाले तू ही गाडी रिपेअर करतोयस आणि आज तुला पेंटिंगवर ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच नाही आहे का? आता इथे आलोक म्हणत असतो की काय ना, मी आजचा माझा पेंटिंगचा सगळा वेळ गाडीला द्यायचे असं ठरवलं आहे आणि म्हणूनच मी आज गाडी रिपेअर करतोय. आता त्यावर अंबिका म्हणत असते की बरं ठीक आहे. आलोक म्हणतो की हे माझं गाडीचं काम झालं ना, की इथून पुढे बरोबर 17 मिनिटांनी आरव घरी येणार आहे आणि आज मी आणि आरव दोघांनी सुद्धा कॅरम खेळायचं ठरवलं आहे. त्याच्यामुळे आरव यायच्या आत मला हे सगळं रेडी करायचं आहे 17 मिनिटाच्या आतमध्ये. तर अंबिका म्हणते की आलोक, तुझे हात किती खराब झाले, चेहरा खराब झाला आहे, मग तुला त्या 17 मिनिटात तुला फ्रेश पण व्हायचं आहे. तर मी काय म्हणते, आता हे सगळं राहू दे आणि तू जाऊन फ्रेश होऊन घे. नाहीतर पुन्हा टाईम चुकला म्हणून चिडचिड करशील. ह्या 17 मिनिटात पटकन आवर आणि ह्या 17 मिनिटाच्या आतमध्येच फ्रेश हो. आलोक म्हणतो अगदी बरोबर, मी जातो. आणि आता त्याने तिथे हात वगैरे पुसलेले असतात. अंबिका म्हणते की हे सगळं मी आवरते आणि आलोक आता आतमध्ये चालला आहे आणि तेवढ्यात त्यांचे जे सर्वंट लोक आहेत ना, ते मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत असतात, जो आलोकचा पार्टीच्या दिवशी व्हायरल झालेला व्हिडिओ असतो. आणि त्यात ते आता म्हणत असतात की काय ना, ह्या लोकांनी एक दिवस पाहिलं तर एवढे घाबरले आहेत आणि आम्ही गेले कित्येक दिवस झाले हे सगळं सहन करतोय. आता आलोक जवळ येतो आणि त्यांच्या मोबाईलमध्ये पाहतो, त्याला कळतं की हा आपलाच व्हिडिओ आहे आणि त्याने आता एकाची अशी गचंडी धरली आहे आणि म्हणतो की काय सहन करतोयस, चांगला पगार मिळतो तुला, 3 टाईम घरात खायला मिळतं, डबल पगार दिला जातो तुम्हाला, दिवाळीचा बोनस मिळतो आणि तरीसुद्धा तुम्ही काय सहन करताय रे, काय सहन करताय? आता हा आलोक प्रचंड चिडलेला आहे. अंबिका जवळ येते आणि म्हणते की आलोक थांब, अरे थांब, सोडून दे, का नको लक्ष देऊस तिकडे. आलोक म्हणतो नाही, ह्या लोकांना सोडणार नाही आहे, ह्या लोकांना पैसा आणि आयतं खायला मिळतं ना, त्याचा माज आला ह्या लोकांना. आता अंबिका कसं तरी त्याला लांब करते आणि म्हणते की तू जा, आलोक आला ना तर तुला, सॉरी, आरव आला ना तर तुला खूप जास्त उशीर होईल, जा पटकन, आधी तू फ्रेश होऊन घे. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं आहे की हा आरव असतो, तोंडावर बोट ठेवून असतो आणि तोंडावर बोट ठेवून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते तोंडावर बोट ठेवून काहीतरी बडबडत असतो आणि ते भाग्याला काही कळतच नाही आहे आणि त्याला सांगायचं असतं की मी इतका शांत एका ठिकाणी एवढा वेळ नाही बसू शकत. शेवटी आता तो स्वतःच्या तोंडावरचं बोट काढतो आणि म्हणतो की बस झालं, मला नाही जमत, म्हणजे एका ठिकाणी एवढा वेळ शांत तरी मी नाही बसू शकत, मला ना खूप असं अस्वस्थ होतं एका ठिकाणी बसलो तर. भाग्या म्हणते बरं बरं ठीक आहे, तुला लावायची आहेत ना गाणी तर लाव. आलोक म्हणतो की खरंच लावू का गाणी? भाग्या म्हणते की हो, सांगितलं ना तुला मी की लाव म्हणून. आणि मंडळी आता इकडे भाग्य त्याच्याकडे रागारागाने बघते. तेवढ्यात आरव म्हणतो की हा असा लुक आता तू मला द्यायचा नाही हां. तर आरव म्हणतो की चला चला निघूया. भाग्या म्हणते की मी तुला आधीच सांगितलं होतं की मला घरात जायचं नाही आहे, मला माझा वेळ हवा आहे, उगाच शहाणपणा करू नकोस हां. आता ही भाग्य त्याच्याकडे बोट दाखवून पुन्हा अशी रागात बघत असते. आरव पुन्हा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की हे काय, म्हणजे तू असा लुक दिलेला चालतो का? आणि मी जर लुक दिला तर डायरेक्टली बोलतेस की हां, असा लुक द्यायचा नाही म्हणून. तर मंडळी आता ना असं बोलून आहे ना, भाग्य आहे ना ती त्याच्याकडे, आपलं सॉरी, आरव आणि भाग्या दोघं पण एकमेकांकडे बघत असतात. भाग्य आता स्वतःच्या हाताने त्याचा चेहरा तिकडे समोर करते आणि म्हणते की बघ, तुला जे काय बोलायचं आहे ना ते तिकडे समोर बघून बोल. तर आरव म्हणते की अरे, मी असं बोलून कशी काय गाडी चालवणार आहे? हे बघ, मला आहे ना माझ्या गाडीचं स्टेरिंग आणि माझं आयुष्य मला माझ्याच हातात लागतं. भाग्या म्हणते की चल, आला तिकडे मोठा. आणि त्यावर आरव म्हणतो की चल, आली तिकडे छोटी. आता जेव्हा हा आरव असं म्हणतो ना, म्हणजे हा सीन आहे ना खूप फनी आणि खूप छान दाखवला आहे. आणि तेवढ्यात भाग्याच्या चेहऱ्यावर ना स्माईल येते. आता आरव इकडे जरी बघत असला आणि तरी म्हणतो की तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती का, छोटीशी स्माईल? त्यावर भाग्या म्हणते की छे,
काही नाही हां, उगाच काही बोलू नकोस. आरव म्हणतो की नाही नाही मी बघितलं तुमच्या चेहऱ्यात थोडीशी स्माईल आली होती. आणि मंडळी भाग्याना परत पुन्हा हसते. आरव म्हणतो की बघा 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 हसली हसली म्हणून. आता आरव म्हणतो की चला घरी सगळीजण तुमची वाट बघतात, आपण जाऊया का? मंडळी भाग्यात इकडे फायनली घरी जायला तयार झाली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर खरंच आरवने हसू आणलंय. आता आरव म्हणतो की चल मग पटकन सीट बेल्ट लावून घे आणि मंडळी भाग्य आता सीट बेल्ट लावते आणि दोघं सुद्धा घरी यायला निघालेले आहेत. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की चारू आहे ना स्वतःचाच हात स्वतःच्या डोक्यामध्ये मारून घेते आणि म्हणते की आज काय झालं, माझ्या मुलीचं लग्न होता होता राहून गेलं. तिच्या डोक्यावर फक्त अक्षता पडायच्या बाकी होत्या, सगळं काही व्यवस्थित झालं, पण ऐन वेळेला सगळं काही बिघडलं. आज मला माझ्या डोळ्याने माझ्या मुलीचं लग्न मोडताना पाहावं लागलंय. आणि ती स्वतःला त्रास करून घेते, स्वतःच्याच डोक्यामध्ये हात मारून घेत असते. भाग्या म्हणते मामी अगं असं काय करतेस, मामी शांत हो ना. आता बिचारी भाग्य आपली सॉरी प्राजू आहे ना, ती तिच्या मामीच्या मागे पुढे करत असते. आणि खरंच चारूची अवस्था खूप वाईट झाली आहे, कारण कुठल्याही आईला आपल्या मुलीचं लग्न असं मोडताना बघून त्रास होऊ शकतो. पण मंडळी आता ह्या मामी म्हणत असतात की माझी भाग्या लग्न ठरलं म्हणून किती खुश होती, किती स्वप्न बघितली होती तिने, पण काय झालं, माझ्या पोरीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला, सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली. तर आता जे मामा आहेत ते चारूची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात हो. पण आता हे मामी रागाने उठतात आणि त्या मामांच्या जवळ जातात आणि सगळा राग त्या मामांवर काढतात आणि म्हणतात हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे. तुम्हाला स्वतःच्या मुलीच्या लग्नापेक्षा तुम्हाला तुमच्या बहिणीचं दिलेलं वचन, दिलेला शब्द जास्त महत्त्वाचा होता. तुम्ही बहिणीला दिलेलं वचन तर पूर्ण केलं, पण स्वतःच्या मुलीचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त केलं. म्हणजे स्वतःच्या बहिणीच्या शब्दापुढे तुम्हाला स्वतःच्या मुलीच्या आयुष्याची काहीच पडलेली नाही आहे. आता मामांना कळतच नाही आहे आणि चारू रागारागात बोलत असते, अगदी डोळ्यात डोळे घालून बोलत असते. म्हणते की हे सगळं आहे ना, सगळं या गोष्टीमुळे झालं आहे. सगळ्याला आणि सगळ्याला तुमच्या बहिणीची मुलगी जबाबदार आहे. ती जर आज समोर आली नसती तर आज माझ्या भाग्याचं लग्न झालं असतं, तिची सगळी स्वप्न पूर्ण झाली असती, ती सासरी निघून गेली असती. पण हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. काय म्हणाला होता तुम्ही त्यावेळेला की माझी भाग्या आणि माझी प्राजक्ता यांच्यामध्ये कधी भेदभाव करू नकोस, या दोन्हीसुद्धा आपल्या पोटच्याच मुली आहेत, त्यांना पोटच्या मुलीसारखं वागव, सारखं प्रेम कर, त्यांना कधीही दोघींमध्ये भेदभाव करत जाऊ नकोस. किती काय काय सांगितलं होतं आणि मीही तसंच केलं. पण आज काय झालं, काय झालं सांगा ना, आज माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालं आहे, माझ्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. आता तुम्ही एक काम करा, भाची आणि मामा मिळून भाचीचं लग्न लावून द्या. खूप श्रीमंत, पैसेवाला मुलगा बघा. आत्तापासून स्थळ बघायला सुरुवात करा ना आणि अगदी थाटामाटात तिचं लग्न लावून द्या. आणि माझ्या भाग्याचं काय? ती राहू दे बिन लग्नाची. आता तिचं लग्न मोडलंय, त्याच्यामुळे तिला आता दुसरं कोणी स्थळ पण आणणार नाही आहे. आणि माझी भाग्या आयुष्यभर अशीच राहू द्या. आता ह्या मामी आहेत ना, रागारागामध्ये बरंच काय काय बोलत असतात. आणि आता इथे जी प्राजू आहे ना, तिलासुद्धा खूप वाईट वाटत असतं. म्हणजे तिने सगळा आरोप हा प्राजक्तावरच केलेला असतो. प्राजक्ता म्हणते मामी अगं असं काय बोलतेस, असं काही नाही आहे. प्राजक्ताला ती आता मामी म्हणते की तू मध्ये बोलूच नकोस, तू हे सगळं जाणून बुजून आणि मुद्दाम केलं होतंस. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, सगळं काही अगदी मंगळाष्टकासुद्धा सुरू झाल्या होत्या, पण तू आलीस ना तिथे मुद्दाम केलंस ना तू हे सगळं. आता ह्या आजी आणि मामी दोघीसुद्धा त्या प्राजूला इतकं काय काय बोलत असतात ना. आता मामा म्हणत असतात की ह्या सगळ्याचा प्राजक्ताचा काय संबंध, प्राजक्ताचा काय दोष आहे हे सगळ्यामध्ये. मंडळी इकडे आता जो आरव आहे ना, भाग्याला घेऊन घरी चाललाय बरं का. आणि गाडीमध्ये तो आता तिची सारखी चेष्टा करत असतो, जेणेकरून तिच्या चेहऱ्यावर हसू यावं. आणि खरं तर भाग्याला सुद्धा आता हे सगळं काही आवडते मंडळी, पण ती रुसलेलीच असते. आणि आता आरव तिची काहीतरी मस्करी करतो आणि म्हणतो की सॉरी सॉरी हां सॉरी, खरंच सॉरी. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की आरवची वाट बघत असतो, त्याने जो टाईम दिलेला असतो तो टाईम होऊन गेला आहे आणि वरती 1 तास होऊन सुद्धा गेलेला असतो. आणि आता ह्याची चिडचिड सुरू झालेली असते आणि म्हणतो की ह्या आरवला जर यायचंच नव्हतं तर मला त्याने शब्द का दिला. वेळेचं बंधन आणि वेळेचं महत्त्व ना कोणाला म्हणजे कोणालाच नाही आहे. आता अंबिका म्हणते की अरे आलोक एवढी चिडचिड करून घेऊ नकोस, पावसा पाण्याचे दिवस आहेत, झाला असेल थोडासा उशीर. तर आलोक म्हणतो की फक्त वेळेचं म्हणत नाही आहे मी, मला वेळेचं महत्त्व आहे असं नाही म्हणत आहे मी. पण मला काय म्हणते, जर आपल्याला एखादी गोष्ट जमतच नसेल तर का एखाद्याला शब्द द्यायचा आपण. त्यावर आता इथे अंबिका म्हणते की अरे पण तो तिकडे लग्नाला गेला ना, तर थोडा वेळ होऊ शकतो. त्यावर आरव म्हणतो की त्याला एवढं काय महत्त्वाचं होतं, इथे भाव त्याचा वाट बघतोय आणि तो तिच्या
त्या भित्री भागूबाईच्या बहिणीच्या लग्नाला गेलाय. काय गरज होती का? आता हा लोक एवढा चिडलेला असतो, अंबिकाला काही त्याची समजूत घालताच येत नाहीये. त्याला एकच म्हणायचं असतं की जर आपल्याला एखाद्याला वेळ देता येत नसेल तर तितकं प्रॉमिसही करायचं नाहीये. मी वेडा आहे का की इथे वाट बघत बसलोय? तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की मामी तिथे जाऊन पुन्हा बसलेले असतात आणि त्यांनी जे काय बरं बुळं सगळं बोलायचं असतं सगळं बोलून झालेलं असतं. प्राजक्ता जाते आणि मामीला तर म्हणते की मामी पाणी घे ना, तू बराच वेळ काय झालं काही खाल्लं सुद्धा नाही आहेस. आणि आता ती पुन्हा प्राजक्ताच्या जवळ जाते आणि प्राजक्ता तिच्या जवळ जाते आणि पाणी देत असते. तेवढ्यात आजी म्हणतात की अगं बस कर गं, बस कर, बस झाली तुझी नाटकं. अजून किती नाटकं करायची? आधी सगळी गडबड करायची, सगळं उद्ध्वस्त करायचं आणि मग पुन्हा साळसूतपणाचा आव आणायचा आणि म्हणजे मी किती चांगली आहे हे दाखवून ठेवायचं. त्यावर प्राजक्ता म्हणते की आजी तुम्ही असं काय बोलताय? आजी खरंच असं काही नाही आहे. आजी म्हणतात की झालं ना तुझं समाधान, माझ्या भाग्याचं लग्न मोडून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून आता तुझं समाधान झालं असेल ना. आता या आजी खरंच इतक्या बोलत असतात ना त्या प्राजक्ताला बिचारीला. तर मंडळी आता ही मामी प्राजक्ताला म्हणते की सौंदर्यामध्ये किती ताकद असते ना प्राजक्ता. बघ ना म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं आणि ऐन मंगळाष्टकाच्या वेळेला तू तिथे समोर आलीस आणि माझ्या भाग्याचं लग्न मोडलं. आणि ती मंडळी काय म्हणत होती की माझी मुलगी कोळसा आणि हा हिरा. सगळ्यांसमोर माझ्या मुलीला ते कोळसा म्हणाले आणि आता ती मामांना म्हणते की हा जो हिरा आहे ना तो हिरा घ्या आणि आता ते हिराचं लग्न लावून द्या. तर हा हिरा घेऊन मिरवा आता सगळीकडे. आणि खरंच हो सौंदर्यामध्ये काय ताकद असते ना ती या मुलीने ना आज दाखवून दिलीच आहे सगळ्यांसमोर. मंडळी बिचारी प्राजक्ता आता तिथे रडत बसली आहे. तिकडे आलोक जो आहे ना तो म्हणत असतो की ती भित्रूबागो आहे ना ती मला माझ्या आयुष्यातच नको आहे. जेव्हापासून तू आली आहे ना तेव्हापासून हे प्रॉब्लेम सुरू झालेत. आता हा आलोक ना तिथे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अरे तिच्या बहिणीच्या लग्नात ना एवढा मोठा प्रॉब्लेम झाला म्हणजे ते लोक हुंड्यासाठी अडून बसले होते आणि लग्नच करायला तयार नव्हते. आता तो झालेला सगळा ड्रामा सांगत असतो आणि आलोकला त्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे. त्याचं इतकंच म्हणणं असतं की तू जर मला वेळ दिला होतास तर तो मलाच द्यायला पाहिजे होता. आणि म्हणून तिथे जो कॅरम बोर्ड असतो ना तो घेतो आणि कॅरम बोर्ड तिथे जोरात आपटून देतो. आणि हा खूप हायपर झाला आहे आणि आरोव त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मंडळी इकडे भाग्या घरात परत आलेली आहे आणि आता प्राजक्ता खूप खुश होते आणि म्हणते की भाग्या आतापर्यंत ना मी तुझी पाठराखीण म्हणून तुझ्या पाठीशी होते, पण यापुढे मी तुझ्या पाठीशी नसणार आहे. तर ह्यापुढे मी तुझ्या एक पाऊल पुढे असणार आहे आणि तुझ्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्यासोबत असणार आहे. आणि मंडळी आता दोघीसुद्धा खूप भावूक झाल्यात आणि दोघींनी एकमेकांना छान घट्ट अशी मिठी